नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण व्हेज दम बिर्याणी बघणार आहोत। तर चला मग साहित्याकडे वळूया आणि सुरुवात करूया। 1 तास मी बासमती बिर्याणी राईस इथं बिर्याणी तांदूळ भिजून घेतलेला आहे। तूप घेतलंय 2 चमचे, जिरं, हा घरगुती लाल मसाला आहे आमचा, धना पावडर, हळद, बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ। हे मी फक्त ग्रेव्ही साठी घेतलंय। तांदूळ जेव्हा आपण शिजायला टाकणार आहोत तेव्हा त्याच्यासाठी मी वेगळं मीठ घेणार आहे, दाखवते मी पुढं। इथं मी कोमट दुधामध्ये टाकलेले आहे। खडे मसाले घेतले तिथं आपल्याला भात आपण जेव्हा शिजायला टाकणार आहे त्यामध्ये टाकण्यासाठी दालचिनीचे छोटे छोटे 2 तुकडे, 2 चक्री फूल, 5 लवंग, 7 ते 8 मिरे। भाज्या मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला इथं दही लागणार आहे। आता भाज्यांकडे वळूया। 1 मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, पाण्यात टाकलाय तो काळा पडू नये म्हणून। अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतले, 1 ढोबळी कट करून घेतली आहे, 1 छोटंसं गाजर घेतलंय, शावणी घेवडा आणि फ्लावर घेतलाय। इथं ग्रेव्ही साठी आपल्याला इथं यातला मी अर्धा बिरिस्ता करणार आहे आणि यातला अर्धा याचा ग्रेव्ही करणार आहे, भाजीसाठी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे यातला अर्धा। आणि टोमॅटो, लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। खूप कमी तिखट मिरची आहे म्हणून मी 3 घेतले आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथं पुदिना घेतलेला आहे मस्त हिरवागार कट करून, आणि 1 लिंबू। तर आपण आता आधी स्टार्टिंगला भाज्या मॅरिनेशन करून घेऊया आणि पाणी पण गरम करायला ठेवूया, म्हणजे तोपर्यंत इकडे पाणी पण गरम होईल तांदूळ आपल्याला शिजायला टाकायला। पाण्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे मीठ टाकून घ्यायचंय। पाणी अगदी खारट झालं पाहिजे। त्यामध्ये आपण हे जे घेतलेले खडे मसाले हे पण आत्ताच टाकून घ्यायचे आणि 1 चमचाभर आपल्याला इथं जिरं टाकून घ्यायचंय। आता भाज्या मॅरिनेशन करायला टाकूया। ढोबळी घेतलीये, गाजर, शावणी घेवडा किंवा फरसबी पण म्हणतात त्याला। सगळ्या भाज्या एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या। इथं बटाटा, हिरवा वाटाणा, थोडीशी पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, हा आमचा घरगुती लाल मसाला 2 चमचे घेतलाय मी, तुम्ही कमी अधिक करू शकता। धना पावडर 1 चमचा, हळद पाव चमचा, बिर्याणी मसाला घेतलाय तो मी, तो पण आत्ताच टाकून घेणार आहे यामध्ये। चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दही पण आत्ताच टाकायचं आहे। आता हे छान मिक्स करायचं सगळ्या भाज्यांना। खूप सोपी पद्धत आहे ही, भाज्या वगैरे तळत बसण्याची काहीच गरज नाहीये। या प्रकारे जर तुम्ही बिर्याणी केली तर तुमची बिर्याणी एकदम स्वादिष्टच होणार। आता आपला बिरिस्ता वगैरे तयार होईपर्यंत, तांदूळ शिजेपर्यंत हे 15 ते 20 मिनिटं छान मॅरिनेशन होईल याचं। आपण जे सगळे मसाले घातलेले आहे ते सगळे भाज्यांमध्ये छान मुरतात या प्रकारे जर आपण करून ठेवलं तर। आता मी हे झाकून ठेवते आणि टोमॅटो, मिरची, लसूणचं पण आपण वाटून घेणार आहे। तेलात आता मी बिरिस्ता पण टाकलाय करण्यासाठी, कांदा टाकलाय म्हणजे फ्राय करण्यासाठी। स्टार्टिंगला हाय फ्लेमवरती आपल्याला तळायचं आहे। मी बिरिस्ता कसा तयार करायचा आहे अंडा दम बिर्याणीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात एकदम डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता आपल्या इथं पाण्याला छान उकळी आली आहे। खडे मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळसर झालाय, त्यामुळे आपल्याला यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं आहे। बघू शकता लिंबू टाकल्याच्या नंतर साल पण टाकायचं आहे। लिंबू टाकल्याच्या नंतर पाण्याचा कलर मस्त पांढरा शुभ्र झालाय। आता पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला हा भिजवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि 80% शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळ।
फुल शिजवू नका, दम दिला का खूप जास्त शिजल्याच जातो, त्यामुळे आपल्याला इथं 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. थोडासा मिक्स करायचा आणि छान शिजवून घ्यायचा 80%. आपला बिरिस्ता आता इथं तयार झालाय. आता कांदा परतायला टाकते. कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपल्याला आता इथं परतून घ्यायचंय छान. अंडा दम बिर्याणीची पण रेसिपी टाकली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. अंडा दम बिर्याणीची रेसिपी पण खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा अंडा बिर्याणीची पण रेसिपी. आता मी कांदा छान ब्राऊन रंगावरती तळून घेते किंवा भाजून घेते. कांदा आपला छान आता ब्राऊन रंगावरती आलाय. आता टोमॅटो, मिरचीची आणि आलं लसणाची प्युरी आपल्याला इथं परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आणि मग यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहे. दाखवते मी थोड्या वेळाने. आपला भात आता 80% शिजलाय बघू शकता. अजून थोडासा असा कणी लागते बोटांना. आता मी हा चाळणीत काढून घेणार आहे. तुम्ही यातले खडे मसाले पण काढून घेऊ शकता. आत्ताच काढले तरी चालतात या टायमाला, काय अडचण नाही, कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण भातामध्ये उतरलेला आहे. कांदा आणि टोमॅटोची प्युरी आता छान परतून झाली आहे, छान तेल सुटलंय आणि भाज्या पण छान आपल्या मॅरिनेशन झाले. तर टाकून घ्यायचे आपल्याला. आता या छान शिजून घ्यायचे आहे. या पण आपल्याला 70% शिजवायचे आहे फक्त. आणि मी तांदूळ पाव किलो घेतलाय, त्याच वजनामध्ये आपल्याला भाज्या पण घ्यायच्या आहे. पाव किलोच भाज्या घ्यायच्या आहे पूर्ण मिळून बरोबरीने. आता भाज्या मी थोड्याशा परतून घेते तेलावरती आणि ह्या ग्रेव्हीमध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता याच्यामध्ये, तुम्हाला आवडतील त्या, आणि कमी अधिकही करू शकता. भाज्या थोड्या परतल्या की आपण जे भांड्यामध्ये मॅरिनेशन करून घेतलंय त्यातलं थोडंसं पाणी टाकून भाज्या शिजवून घ्यायच्या आहे आपल्याला 70%. आता झाकण ठेवते मी आणि शिजवून घेते. भाज्या आपल्या आता 80% शिजले का बघूया. शिजले आपल्या आता 80% भाज्या आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे बघू शकता. रंग वगैरे किती सुंदर आलाय. फक्त घरगुती लाल मसाला वापरलाय मी इथं आणि बिर्याणी मसाला. आता आपण लेयर लावून घेऊया. इकडं पण आपण लेयर लावेपर्यंत मी लोखंडी तवा घेतलाय, तो गरम करायला ठेवायचा आहे आपल्याला. आता मी एक छोटी लेयर भाताची लावणार आहे, करपू नये म्हणून. त्यावर थोडासा बिरिस्ता टाकून घ्यायचा आहे, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आणि आपण ही जी पूर्ण भाजी जी करून घेतली आहे ही पूर्ण आता याच्यावर टाकून देणार आहे. जास्त प्रमाणात असलं तर तुम्ही 2 ते 3 लेयर लावू शकता. मी पाव किलोचं प्रमाण घेतलंय. पाव किलो मध्ये 2 ते 3 माणसं आरामात. आता भाज्या टाकून झाल्या की आपल्याला आता इथं थोडासा बिरिस्ता टाकून घ्यायचा आहे, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर. आता आपण हा जो शिल्लक राहिलेला हा भात आहे हा इथं टाकून घेणार आहे. छान पसरवून घ्यायचा आहे भात पूर्ण कडेपर्यंत. आता आधी आपण जी प्रोसेस केली आता पुन्हा तीच करायची आपल्याला. बिरिस्ता टाकून घ्यायचा. आता शिल्लक राहिलेली पूर्ण आता इथं पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर मी टाकून घेते. आणि आपण जे केशरचं दूध करून घेतलेलं आहे आणि रंग पण छान येतो, रंग वगैरे टाकायची गरज पडत नाही, ते टाकून घेते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आणि मी भाताचं पाणी उरवलेलं आहे थोडंसं, हे पण आपल्याला एक वाटी टाकून घ्यायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही. आता मी कढई किंवा जे आपलं बिर्याणीचं भांडं असतं ते आपण जो
तवा गरम करायला ठेवलाय त्यावर शिफ्ट करते आणि यावर एक आपल्याला पॅक झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला एकदम पॅक झाकण ठेवायचं आहे यावरती, वाफ गेली नाही पाहिजे कुठनच। आणि त्यावर असं मस्त त्यावर एकदम जड वस्तू ठेवायची आहे, तुमच्याकडे जी जड वस्तू असेल ती ठेवा। मी खलबत्ता ठेवलाय आणि आपल्याला इथं बिर्याणीला आता 15 ते 20 मिनिटं दम देऊन घ्यायचा आहे आणि नंतर 15 ते 20 मिनिटं तशीच झाकून ठेवायची आहे, म्हणजे एकदम फ्लेवरफुल बिर्याणी तयार होते। तर चला मग भेटूया बिर्याणी सर्व करताना। बघूया आता बिर्याणी कशी झाली आपली। बघू शकता एक ना एक दाणा असा छान फुलला आहे आणि असा सुटसुटीत झालाय। मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणामध्ये तुम्ही बिर्याणी नक्की ट्राय करा। आता मी छान सर्व करून घेते आणि उलथाना किंवा तुम्ही काय घेताय बिर्याणी काढायला ते असं एक साइडनेच आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे लेयर जो दिसतोय बघा तुम्ही असं लेयर एकदम छान दिसतो। अशीच बिर्याणी काढायची आहे, मध्येच आपल्याला चमचा किंवा उलथाना काहीच असं घालायचं नाहीये। बघू शकता रंग पण किती सुंदर आलाय। मस्त अशी रसरशीत झाली आहे छान, एक एक दाणा असा मोकळा मोकळा सुटसुटीत झालाय। सुगंध तर एवढा छान येतोय, पूर्ण घरभर पसरलाय सुगंध। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हेज दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान झणझणीत गोड आंबट तिखट सगळ्या रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत आणि अशाच भेटूया छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।